फक्त सत्ता. मला काहीतरी व्हायचंय, मला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून मी वाटेल ते करेन. मूळ कारण ईडी आहे. तुम्हाला आठवतं प्रताप सरनाईक हे आमदार आमच्यात होते, मुख्यमंत्री आहेत ना, त्यांच्या केसेस काढा मग कळेल तुम्हाला. त्यांची डायरी आठवते की नाही तुम्हाला? मग डायरी सुद्धा आठवून बघा. ES. त्यामुळे ह्या सगळेजण त्या दबावाखाली आले. ज्यांच्या शिडी घेऊन ते घुसतात त्यांना वाट लावायची. त्यांना जमलं नाही फक्त शिवसेनेला. ते टाकतील ते घ्या आणि फरफडत जा. स्वाभिमान काय असतो ना, ते उद्धवजींनी 2014च्या निवडणुकीत टाकलं. नमस्कार, मी मंदार फणसे. आपण पाहतोय टाइम्स नाऊ मराठी चॅटबॉक्स. आणि चॅटबॉक्समध्ये आपण अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या सोबत चर्चा करतोय, नेमकं समजून घेतोय महाराष्ट्रामध्ये काय चाललंय. महाराष्ट्राची राजकारणाची जी दिशा आत्ताची आहे ती गोंधळलेली आहे का? कशा प्रकारे महाराष्ट्राचं राजकारण इथून पुढच्या काळामध्ये आकारास येणार आहे तेही आपण समजून घेतोय. अशीच एक ज्येष्ठ राजकीय व्यक्ती आत्ता आपल्यासोबत सोबत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत. नमस्कार, आपलं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. आणि टाइम्स नाऊ मराठी चॅटबॉक्सला खास मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. मनापासून शुभेच्छा. आणि तुमच्या शुभेच्छा आम्हाला हव्यात. त्याचं कारण असं आहे की तुम्ही इतका काळ राजकारणामध्ये आहात आणि हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही ढवळून जाताना बघितलेलं आहे. अनेक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं चॅलेंजेस समोर आलेले आहेत. ह्यावेळेस मात्र महाराष्ट्रातलं राजकारण खूप वेगळ्या पद्धतीनं पुढे जाताना दिसतं आहे. तुम्हाला काय वाटतं आहे की जी सामाजिक अस्वस्थता आहे, जी राजकीय अस्वस्थता आहे, त्याची नेमकी कारणं काय आहेत असं तुम्हाला वाटतं? मला तर खरं सांगू खंत वाटते आणि व्यथा आहे की माझा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवतोय आपण. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्राची टॅगलाईन घेऊन काही लोकांनी प्रसिद्धी केली होती, पण आज त्यांनीच कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र हा प्रश्न त्यांच्या पुढे आता उभा राहिला आहे. आपण म्हणाल तसं मंदारजी एक खरं आहे की मी सुदैवानं एक शिवसेनेच्या निर्मितीपासून शिवसेनेत आहे, पण कुठून तरी आलो पक्षात असं काही नाही आहे. 68 साली मी गटप्रमुख होतो 1968ला, आणि त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही चौक सभा घेतल्या. मी त्यावेळेला SSCचा विद्यार्थी होतो. 11वी आमची SSC होती आणि साहेबांची एक जो प्रचंड प्रभाव आमच्यावर होता तो इतका भन्नाट होता की विचारू नका. त्यांची सभा कुठे असेल तिकडे जायचं. पण त्या माणसांनी बोलताना आम्ही त्यांना, मग आमचं दैवत आहे ते, पण त्या काळात ते जेव्हा उभे राहिले तेव्हा मला आज सकाळी मी एका हिंदी चॅनलला माझी बाईट घेताना सांगितलं त्यांना की मला आज खंत वाटते की वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना निर्माण केली त्यावेळेस एक मोठा मंत्र दिला होता त्यांनी. तो मंत्र होता, ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच, दलित दलितेतर, घाटी कोकणी, स्पृश्य अस्पृश्य, सारे भेद गाडून मराठी माणसा एक हो. हा त्यांनी मंत्र आम्हाला दिला उभ्या महाराष्ट्राला. आणि त्या मंत्रासारखे त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. त्यामध्ये त्यांनी कधी आयुष्यात कुणाला जात नाही विचारली. जातीचा विषय मंडल आयोगानंतर खूप मोठा आला. आज महाराष्ट्राकडे तुम्ही जसा प्रश्न विचारले ते पाहिल्यानंतर या त्यांच्या विचाराची आठवण इतकी प्रगल्भ होती, प्रगल्भपणे प्रखरपणे होते की अरे बापरे, किती प्रगल्भ नेतृत्व होतं की त्यांनी 50 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं होतं. आणि तेव्हाही ते म्हणायचे की जातीबातीच्या भिंती उभारून आपण अधिक दूर जाणार, ते अधिक दृढ होणार आणि स्वार्थ माणसाला आंधळा बनवतो. आणि तीच स्थिती आज महाराष्ट्रात आहे. आणि जे राजकारण सुरू झाले त्यातलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त सत्ता. मला काहीतरी व्हायचं आहे, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून मी वाटेल ते करीन. मला आणखीन काहीतरी व्हायचं आहे म्हणून मी वाटेल ते करीन. म्हणजे विचारांची जी आम्ही तेव्हा पाहिलं, आमच्या कम्युनिस्टांबरोबर लढे झाले त्यावेळेला, मारामाऱ्या व्हायच्या. नंतरच्या काळात काँग्रेसबरोबर पण झाल्या खूप. म्हणजे शिवडी, परळ, लालबाग हा आमचा असा एरिया की रोज संध्याकाळी झाली का सुरुवात असायची समजायचं. पण कम्युनिस्टांचं सुद्धा कौतुक केलं. जे काय बुडभर असतील आपल्या विचाराशी बांधील आहेत ते लोक, कडवटपणे राहिलेले आहेत. शिवसेना प्रमुखांनी याच कडवटपणाला, निष्ठेला एक वेगळी झालर दिली त्यांनी. आणि ती झालर अशी होती की तीच खरी आहे. म्हणून त्यांचं मी काल परवाकडे
त्यांच्या स्मृतिदिनी एक वाक्य टाकलं होतं. त्याच्याबद्दल 2 वेगळी वाक्य आहेत त्यांची. त्या वाक्यानंतर शेवटचं म्हणजे अगदी 24 ऑक्टोबर 2012 त्यांच्या जाण्यापूर्वीचं शेवटचं भाषण. त्याच्यात ते म्हणून गेले, इमानाला महत्त्व द्या. आज इमान विकलं जात आहे. इमानाच्या पुढे बे शब्द लागला. इमानापेक्षा बेईमानाला महत्त्व राजकारणात आलं. मग तो बेईमान कुठलाही असं तरी चालेल, तो आला का त्याचं कौतुक केलं जातं, त्याला सिंहासनावर बसवलं जातं आणि त्या पद्धतीनं मूळ छत्रपती शिवरायांचं नाव घेतो आम्ही, शाहू फुले पण आंबेडकरांचं नाव घेतो आम्ही, प्रबोधनकारांचं नाव घेतो आम्ही. त्या संबंध विचारधारेला छेद देणारं काम चालू आहे महाराष्ट्रात. मला कळतच नाही आहे की तुमचा पक्ष राहू द्या बाजूला सगळ्यांचे, आम्ही महाराष्ट्राचं काय भलं करतोय? आम्ही राज्यकर्ते आहोत ना. तुम्हाला वाटत नाही की महाराष्ट्राचं आता काही भलं होत नाही? सगळे मेट्रो चालू आहे, वेगवेगळी इन्फ्रास्ट्रक्चर कामं आपण कधी-कधी तुमच्या वेळेला पण चालू होती. मग 2 वाक्य वापरतो आपण, एक भौतिक आणि आध्यात्मिक असं एक वाक्य वापरतो. ही भौतिक सुख आहेत, त्या सुखातून दुःख किती ओढवून घेतोय पाहतो का आपण? त्या सगळ्या प्रकरणातनं आम्हाला आता मास्क लावून फिरा असं मुंबई महापालिका सांगते. हा आमचा विकास. धुरांडी निर्माण केली, गिरण्यांची धुरांडी बंद झाली, बिल्डरांची धुरांडी सुरू झाली. कधी नव्हे ते नागपुरात पूर आला. बरं, विकासाच्या व्याख्या म्हणजे खरं तर आता इतकी वेळ नाही आहे, पण मला सुद्धा असा प्रश्न येतो, विकासाची व्याख्या काय? तो मानसिकदृष्ट्या किती विकसित झाला? तो वैचारिकदृष्ट्या किती विकसित झाला महाराष्ट्र माझा? तो भौतिकदृष्ट्या विकसित होत असेल, पण त्याचं वैचारिक अधपतन त्या भौतिक विकासाला कधी त्याला मोठेपणा देऊ शकणार नाही. असाल तुम्ही इमारती बांधल्या असेल, माणुसकी नसलेली भव्य इमारत करायची काय त्याला? माणुसकी जपणारा महाराष्ट्र, जातपात न म्हणता मानवतावाद जपणारा महाराष्ट्र, तो महाराष्ट्र कुठे? शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. आणि आत्ताचा महाराष्ट्र रोज आम्ही आमच्या सोशल मीडियावर द्वेषाची सगळ्या व्हिडिओ क्लिप्स येतात, सगळ्या ती ध्वनी चित्रफित जी येते ती द्वेषाची येते. ती इतकी वाईट वाटते की बस इथं इकडे हिंदू मुस्लिम, तिकडे जातीचे लढे उभे केले आम्ही. म्हणून मी सुरुवातीला कुठे नेऊन ठेवतोय आपण आता महाराष्ट्र. तुम्ही शिवसेना प्रमुखांचा उल्लेख केला. आत्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी परिस्थिती आत्ता समोर आहे आणि या परिस्थितीमध्ये खास करून शिवसेनेला अशा प्रकारची जी परिस्थिती आहे ती यापूर्वी पण झाली. जातीपातीच्याच कारणामुळे भुजबळ त्यावेळेला बाहेर पडले असं त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं होतं आणि आत्ताही तीच परिस्थिती आहे. आज भुजबळ सत्तेत आहे आणि ते सत्तेत असताना जातीपातीच्या विषयावरती सगळीकडे भाषणं देताना दिसत आहेत आपल्याला. तुम्हाला काय वाटतं की हा जो सगळा आरक्षणाचा लढा आणि आरक्षणाची सगळी चळवळ चालू आहे आणि या लढ्यामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही मराठ्यांना आरक्षण मिळावं ह्या भूमिकेचं दिसतंय सगळीकडे, आत्तापर्यंत आम्ही सगळीकडे वाचतोय बघतोय, पण हा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही एक राजकारणी म्हणून कसं बघताय? कारण संसदेमध्ये त्याच्यावरती तुम्ही बोलून झालेलं आहे. मी सुरुवातीला व्यथा म्हणालो, पण आता पुन्हा सांगतो, खरंच सांगतो, कुठे नेऊन ठेवलं असं महाराष्ट्र म्हणताना हे जे आपण जे आत्ता करतोय सगळेजण करतोय. मला आता तुम्ही संदर्भ दिला की भुजबळ जेव्हा बाहेर पडले तेव्हा ते सत्तेत नव्हते, पण त्यांनी तो ओबीसीचा लढा घेतला आणि मग प्रबोधनकारांचं किंवा आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांचं वाक्य आहे की माणूस म्हणून जन्माला येतो ना आम्ही, धर्म जात नंतर लागते. कुणाच्या पोटी मी जन्म घेतला? तो माणूस म्हणून घेतला की धर्म म्हणून घेतला की जात म्हणून घेतला? ज्या आईच्या पोटी जन्माला त्या आईची मला जात लागते, धर्म लागतो, वडिलांची जात धर्म. ती जात धर्म घेऊन आम्ही पुढे जात राहतो. ती म्हणून साहेबांचं मोठं वाक्य आहे, पोटाला जात नसते, ते पोट भरणं महत्वाचं आहे ना. म्हणून पुन्हा मानवतावादावर आलो. जगण्याची जी उर्मी आहे किंवा जगण्याचा जो लढा आहे, तो लढा, जगण्याचा लढा हा त्या मानवाला त्याच्या मानवतेच्या दृष्टिकोनातून मिळाला पाहिजे आणि तो सर्वसाधारणपणे तो जगण्याचा लढा त्याला सन्मानानं लढता आलं पाहिजे. तो सन्मानानं म्हणजे अगदी आम्हाला काही टाटा बिर्ला व्हायचं नाही, सन्मानाने जगता होते. पण आपल्याकडे जुन्या काळात हात पाडायचे, मला हात पसरण्याची गरज लागतं कामा नये. आज आम्ही सगळेजण
हात पसरणारे झालो, देणारे कमी झाले. देणाऱ्यांनी वैचारिकदृष्ट्या विचार दिले म्हणून ती कविता आली ना, देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत. मग वंदनीय शिवसेना दिलं काय आम्हाला? कधीतरी विचार केला, कसं बागेवरून पाहिलं तर लक्षात येईल कोण आम्ही, मराठी माणूस. काय करत तो, शाळेत शिकत होतो, कॉलेजमध्ये गेलो, गिरण गावात राहिलो किंवा गिरगावात राहिलो, ती खरी जुनी मुंबई. नंतर तो विस्तार आहे. त्या सगळ्यामध्ये जास्त जगण्याचा लढा म्हणजे नोकरी लागणं. आणखीन काय होतं, व्यवसाय करण्यामध्ये फारसे पुढे कोणी नव्हते. शिवसेना निर्माण झाल्यानंतर दृष्टिकोन बदलला. तो कदाचित वडापाव असेल छोटासा, पण तिथून त्याला मला व्यवसायात उभं राहू शकतो ही नजर आली. ती नजर साहेबांनी दिली. आणि मग मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढे झाले. नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावं, हे मिळावं, ते सगळं केलं आपण. त्यातून आजचा मराठी माणूस काही का असे ना, माझ्या मराठी माणसाकडे आता मोटरसायकल आणि गाडी तर आहे ना, बऱ्यापैकी. सगळ्यांकडे नाही, ती सगळ्यांकडे आली पाहिजे. समृद्धीचा अर्थ काय, म्हणून पुन्हा आली समृद्धी. कशी? ती नाही ना, महाराष्ट्र माझं समृद्ध नाही झाला, मला ते दुःख आहे आज. म्हणून मी सुरुवातीपासून म्हणतो वैचारिक बैठक संपली. पण मग ही वैचारिक बैठक जी होती, तुमच्यासारखे कडवे शिवसैनिक तुम्ही म्हणता, पण आज शिवसेनेची जी शक्ल उडालेली आहे, शिवसेनेला ज्या पद्धतीनं स्वतःचं चिन्ह गमवावं लागलं आणि अशी परिस्थिती जी ओढवली ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी जे 40 आमदार तुमचे आज तिथनं निघून गेलेले आहेत आणि त्यांनाच शिवसेना हे नाव मिळालेलं आहे, अशा परिस्थितीला तुम्हाला आता असं वाटत नाही की तुम्ही कुठेतरी कमी पडलात, डिफेंड करण्यामध्ये कमी पडलात, त्याचा प्रतिवाद करण्यामध्ये कमी पडलात? फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही आणि मनापासून धन्यवाद देतो. माझी एक संस्था इथे लिहिली मी, जाणीव. आम्ही महानगर टेलिफोन निगममधील कर्मचारी, त्या कर्मचाऱ्यांची युनियनचे सभासद म्हणून वर्गणी येत होती. एका दुसऱ्या वेळेला डोनेशन येत होतं. त्या पैशांना आम्ही हात नाही लावला, कारण आम्ही सगळेच नोकऱ्या करणारीच नेतृत्व करत होतो. आम्ही बाहेरचं नेतृत्व नव्हतं, मी नोकरी करत होतो. आणि मग एक समाजाप्रतीची जाणीव, वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेप्रतीची जाणीव, की त्या जाणीवतून आम्ही लिहिलं, जाणीव मुळांची आणि मूल्यांची. ती जाणीव संपली आणि त्याचा ऱ्हास जो होतोय त्याचा उगम खरं केंद्रात नाही. आम्ही म्हणून मगच सांगतोय, मूल्य कशी विसरतोय आपण. बघा की तुम्ही आत्ता म्हणाले हे गेले सगळेजण, मग संविधानानं इलेक्शन कमिशन, संविधानानं CBI, ED, इन्कम टॅक्स या सगळ्या खरं तर निष्पक्ष संस्था उभ्या केल्या. ज्युडिशरीसुद्धा त्या निष्पक्ष राहत आहेत का पहा. यांनी केलं ते कळत नव्हतं असं नव्हतं. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीरपणे सांगितलं की मी अतिविश्वास ठेवला. मला कधी वाटलं नाही की मंदार असं करेल. हे सांगायचे मंदार गडबड करणार आहे, म्हटलं नाही करणार आहे, एकनिष्ठ आहे. शेवटी कुठलीही संस्था किंवा संघटना ही विश्वासावर चालते बरं का. खूप विश्वास असतो एकमेकाबद्दलचा. आम्ही तुझं काय शिवसेना प्रमुखांकडे घेतलं, आमच्या मनात येत नाही कधी. आणि हे जेव्हा म्हणून मी इमानाला महत्त्व द्यायचा शब्द सुरुवातीला, हे बेईमान होऊन पळाले. माझं म्हणणं होतं त्यांच्यात एवढं धारिष्ट होतं ना, तर मग त्यांनी पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहून मुद्दा उभा करायला पाहिजे होता. आमदारांच्या बैठकीत तेवढी स्पेस होती का पक्षात? कारण त्यांनी सातत्यानं म्हटलेलं की आम्ही अनेकदा हे सगळे विषय असं मांडलेले. कधीच घडलं नाही सांगतो मला मी. मग झालं असतं ना गोंधळ काहीतरी, ठीक आहे, बंडाळी झाली असते आतमध्ये. काय झालं असतं, शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत आमदारांशिवाय दुसरं कोण आलं असतं, किंवा शिवसेना पक्षाच्या बैठकीत आलं असतं. तुम्ही सांगायला पाहिजे होतं. मला आजही ठाऊक आहे, उद्धवजींनी त्यांना डायरेक्ट विचारलं, तुला मुख्यमंत्री व्हायचं आहे का? नाही 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 नाही, कशाला खोटं बोललात. सांगायचं होतं एक विशेष सभा घ्या आणि आम्हाला हे नेतृत्वाचा कायदेशीर दृष्ट्या शिवाय ते त्यांच्या दृष्टीने योग्य झालं असतं. पण मग ते झाली, लक्षात घ्या, ऐका. आणि मग आपण जेव्हा आसऱ्याला जातो कोणाच्या, कुठे गेलात तुम्ही? सुरत, गुवाहाटी, गोवा, कोणाची राज्य आहेत तिथे? सगळी भारतीय जनता पार्टीची राज्य आहेत तिथं. ते सत्ताधारी आहेत तिथं. त्या सत्ताधाऱ्यांनी सर्व सामग्री आणि संरक्षण दोन्ही पुरवलं त्यांना. चार्टर्ड विमानाने फिरतायत तुम्ही सगळेजण. कधीतरी ईडीने विचारलं का हो एवढा पैसा आणला कुठून म्हणून?
ते खोके बिके हा तर आहेच मोठा. खोके सरकार खोके पैसे दिले, 40 कोटी दिले, 50 कोटी दिले. ते 50 कोटी दिले कुठून? जेव्हा येते तेव्हा धाड का नाही टाकली? यांच्या घरात पैसा आला की नाही बघण्यासाठी? काय नाही टाकली धाड? नाही टाकली. मग तुम्ही हे फिरत होता कोणाच्या तरी आश्रयाला जात, ते आश्रय कोणाचे घेतलेत? भारतीय जनता पार्टी. म्हणून मी पुन्हा पुन्हा येतो, हे नैतिकतेचे अधपतन आहे. तुम्हाला सत्ताच पाहिजे होती ना, आम्ही सोडली नव्हती. मी बघा दोन्ही वेळेला शिवसेना भाजप युतीतून खासदार झालो आणि खासदार झाल्यानंतर आम्ही कधी प्रतारणा नाही केली. जेव्हा दुसऱ्या निवडून तेव्हा मी मंत्री झालो आणि मी स्वतः माननीय गडकरी साहेबांना सुद्धा ह्या विषयावर भेटलेलो आहे. आदरणीय उद्धवजींच्या अनुमतीने भेटलो की हे मिटवावं म्हणून आम्ही प्रयत्न केले ना. पण मग तुमचं ठरलं होतंच होतं, शब्द देऊन फिरवता तुम्ही. तुम्हाला बंदरची जास्त कल्पना आहे, कारण वर्ष सोडून द्या, जो काय अनुभव आहे तुमचा 25. शिवसेना म्हणजे शब्दांची पक्की. एकदा वंदनीय शिवसेना म्हणे शब्द दिला का माघार नाही घ्यायची. 10 वेळा विचार करून शब्द द्या, नाही तर द्यायचा नाही. आणि बोललो ते बोललो. साहेब कधी बोलले? मी बोललोच नाही असं कधी आयुष्यात बोलले का? बोललो. मग तुम्ही शब्द दिलात, तो सुद्धा तो जिवारी का लागला आदरणीय उद्धवजींच्या? कारण तो वंदनीय शिवसेना प्रमुखांची मातोश्रीवर दुसऱ्या मजल्यावर त्यांचा कक्ष आहे, शयनगृह, आणखी बैठकीचा रूम आहे तिथं. तिथं तुम्ही जाऊन बोललात. ते आम्ही मंदिरासारखं तिथे आम्ही चपडा वाहणा काढून जातो आतमध्ये न पाया पडायला. मग तिथं तुम्ही शब्द दिला, तो शब्द तुम्ही फिरवला. आणखीन एक त्याचा सबळ पुरावा देतो. 2 पुरावे आहेत. एक पुरावा असा की तिथून माननीय अमित शहाजी बाहेर पडले आणि आदरणीय उद्धवजी त्या मातोश्रीच्या दरवाजावर आले. तुम्हाला माहिती आहे तिथं ते उभे राहिले आणि प्रचंड लोक जमलेली. कारण त्यांनी नेस्कोच्या त्या कार्यक्रमात सांगून टाकलं होतं, आमची 25 वर्ष आम्ही सगळी यांच्यावर जी युती केली ती सगळी नाचली, ती नाचली आमची, असं शब्द वापरला होता. आणि शिवसैनिक चिडलेलाच होता. म्हणून ते त्यांना असं वाटतं हे कशासाठी आले. मग उद्धवजींनी तिथं बोलताना सांगितलं की होय ते आले. त्यांनी सांगितलं, त्यांचं वाक्य आहे अमित शहांचं, तेव्हा ते पक्षाचे अध्यक्ष होते. आणि आमच्या पक्षाला पुन्हा सांगितलं, शब्दावर विश्वास ठेवणारा पक्ष आमचा. आम्ही काय कागद घ्या, लिखाण करा, ड्राफ्ट लिहा, दोघांच्या स्वाक्षऱ्या करा आणि करार करा असले प्रकार केले नाही ना. नहीं, जो हुआ उसको भूल जाओ, गलत हुआ, मैं नए सिरे से फिर अपना हम इकट्ठा आना चाहते. आपल्या दरवाज्यात आलेला माणूस आणि छोटा माणूस नाही आहे. अमित शहाजी काय अगदी एका पक्षाचे मोठे अध्यक्ष आहेत. ते सांगतात की झालं चूक झाली, मैं गलतियाँ सुधारना चाहता हूँ, हमारे तरफ से जो गलती हुई उस गलतियों को सुधारना चाहता हूँ, फिर दोबारा हम इकट्ठे आ जाएंगे. हां, हे त्यांचं वाक्य जसे आता सांगतो. मला खाली आल्यानंतर उद्धवजींनी सांगितलं की त्यांनी असं कबूल केलं की आपल्याला मुख्यमंत्रीपद देणार. ते जे काय 2.5 वर्षाचा कार्यकाळ तो मुख्यमंत्रीपद द्यायला त्यांनी तयारी दाखवली. आणि म्हणून मी यांच्यासोबत युती केली. तेव्हा सगळ्या शिवसैनिकांनी टाळ्या मारल्या. आता हे सगळं झालं, निवडणूक झाली. जेव्हा मग कसे आम्ही 56वर आलो. तुम्ही पत्रकार आहात, तुमचा रिपोर्ट असेल, आजही रिपोर्ट असेल तुमच्याकडे. जेव्हा मी खासदार म्हणून लोकसभेत मला मित्र म्हणून विचारायचे, अरविंद जी क्या होगा, बोलो 200 के नीचे नहीं, भाजपा तो 100 के आगे जाएगी, हम 85-90 के करीब रहेंगे, तो दोनों मिलकर हम लोग 200 तक जाएंगे असं आम्ही सांगायचो. आम्ही 90 पोलिसांचा रिपोर्ट, आम्ही 90वरून 56वर कसे आलो? त्या केसरकरांनाच विचारा, तिकडे सध्या ते त्यांना पाडायचा प्रयत्न कोण करायला आलं होतं? गोव्याचे मुख्यमंत्री ठाण म्हणून बसले तिकडे, सपत्नीक बसले होते त्यांना त्यांचा पराभव करण्यासाठी. भाजपाची सगळी मंडळी परत तिकडे का गेली? येतो ना त्या मुद्द्यावर, पडली सगळी. बरोबर आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना पाडण्यासाठी बसले. तिथे तो राजन तेली जिल्हा परिषद अध्यक्ष, त्यांनी बंडखोरी केली भाजपच्या यांच्या विरोधात, केसरकरांच्या. आम्ही म्हणून 56वर आलो. तरीही तो शब्द पाळायला काय हरकत नव्हती तुम्हाला. ज्या शिवसेनेमुळे भारतीय जनता पक्षाची वाढ महाराष्ट्रात झाली, हे त्रिवार सत्य आहे, ही काळ्या दगडावरची रेख आहे. कारण भारतीय जनता पक्षाचं उभ्या महाराष्ट्रात कार्यालयसुद्धा सगळीकडे नव्हती. गावात तर सोडा,
तालुक्याच्या ठिकाणी पण नव्हती. शिवसेना होती. आज वंदनीय शिवसेना प्रमुखांनी यांना मोठं केलं. मुंडे आणखीन महाजनांना शिवसेनेचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं. साहेबांच्या सभा लाखांनी व्हायच्या, यांच्या सभा गगगतीरावर व्हायच्या. नाशिकच्या 15,000 लोक उपस्थित आहेत, त्यांना लाखांच्या सभा कोणी दिल्या? साहेबांनी दिला ना व्यासपीठ उपलब्ध करून, आणि मोठं केलं, त्यांचं नाव कौतुक केलं. हे प्रेम आहे ना, त्या प्रेमामध्ये अशी खोट ठेवत नसत साहेब. काहीतरी मनात किलिमिश आहे, हे उद्या गडबड, असं मनात त्यांच्या कधी आलेलं नाही ना. यांच्या मनात होतं हे 100% भाजपा बनायचे. फरक लक्षात घ्या. आम्ही नाही कधी त्यांनी तर ते उघड उघड म्हटलं होतं, त्यांनी शिवसेनेपासून लपवलं नव्हतं ना. ते मान्यच आहे ना, म्हणायचे. लक्षात घ्या, साहेब असताना सुद्धा म्हणत होते 100% भाजपा. तेव्हा यांची पावलं कळायला लागली उशिरानं की हे असं असं करण्याचा प्रयत्न करतायत. मला अजून आठवतं 95च्या मी जळगावचं मी ती गिरीश महाजन जी जागा द्यायला तयार नव्हतो. माझं जोरदार संघर्ष झाला. ती शेवटच्या क्षणी जागा दिली. ती 171 117 असा जो काय आकडा आला. मग ठाण्याची एक जागा आनंद दिघे साहेब पकडून होते, मी इकडे जामनेरची जागा पकडत होतो. कारण आमचे मनोहर पाटील नावाचे आमचा जो उमेदवार होतो तो जेमतेम 1200 मतांनी पडला होता अगोदर, म्हणून ती जागा सोडणार नव्हतो. पण साहेबांच्या स्वभावाचा गैरफायदा या लोकांनी स्वतःच्या वाढीसाठी घेतला. मला अजून आठवतं, माझ्याकडे उत्तर महाराष्ट्र होता, यांच्याकडे जिल्हा परिषदेला उमेदवार नसायचे. मग जायचे, अहो पण अरविंदजी आम्हाला द्या होती, पण तुमच्याकडे उमेदवार कुठे? नाही नाही, मंदार म्हटलं माझा तालुका प्रमुख आहे. नाही नाही, राहील ना उभा आपल्याकडनं. आलं आमची मुलं त्यावेळेला चला अमालगमेट झाल्यासारखी प्रेमाने वागायची. मंदार आमचा, तिकीट त्यांचं, कमळ घेऊन फिरणार. ही जी त्यांची प्रवृत्ती होती ना, ती विश्वासघातकी होती. आणि ती तशी ती बरोबर घुसत जायचं. म्हणजे इंग्रजांची आहे ती पद्धत. रस्ता शोधून घ्यायचा धनगराकडनं, त्या धनगराला उडवायचा. म्हणून त्यांनी जे प्रकरण केलं तेव्हा ही मंडळी सुद्धा 40 जण जे गेले त्याचं मूळ कारण ईडी आहे. तुम्हाला आठवतं प्रताप सरनाईक हे आमदार आमच्यात होते, ते गेले नव्हते. ते जाण्यापूर्वी त्यांनी अगोदर एक पत्र देतो उद्धवजींना की माझा छळ होतोय, आपण यांच्यासोबत ॲडजस्ट करून घेऊ आणि हे सगळं मिटवून टाकू. का? म्हणून तुम्ही या सगळ्यांना, ते मुख्यमंत्री आहेत ना, त्यांच्या केसेस काढा, मग कळेल तुम्हाला. त्यांची डायरी आठवते की नाही तुम्हाला? मग डायरीसुद्धा आठवून बघा, ES. त्यामुळे ह्या सगळेजण त्या दबावाखाली आले. अनेक जण हे साहेबांना सांगून गेला, आणि मग त्या दबावाखाली आता जेलमध्ये आत्ता नाही जाणार, मग जाऊया. आणि हे सगळं कारस्थान देवेंद्र फडणवीसांनी केलं. हे त्यांनी कबूल केलं. तुम्ही विधानसभेतलं मुख्यमंत्र्यांचं भाषण आहे का? त्यात ते सांगायचे हुडी घेऊन रात्री पळायचो, फिरायचे. त्यांच्या पत्नीने पण सांगितलं की हुडी घालून रात्रीचे फिरायचे. हे सगळं कारस्थान कशासाठी केलं? तर मूळ नुसती सत्ता नाही आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देशामधला जर प्रभावी कुठला दुसरा पक्ष असेल तर तो शिवसेना आहे. त्याचं अस्तित्व बघा तुम्ही बाकीच्यांची काय वाट लावली आहे त्यांनी. जिथं जिथं त्यांनी ज्यांच्याशी युती केली, मग ते अकाली दल असू द्या किंवा महाराष्ट्र गोमांतकवादी पक्ष असू द्या, गोव्यातला, कुठे अस्तित्व आहेत का त्यांची? त्या आंध्रामधलं प्रकरण बघा, चंद्राबाबू नायडूंची अवस्था काय बघा. 5 वर्षात त्यांना डोकं वर काढू दिलं का बघा. त्यांची वाट लागलीची लागली. जेवढे असतील ज्यांच्या शिडी घेऊन ते घुसतात त्यांना वाट लावायची. त्यांना जमलं नाही फक्त शिवसेनेबरोबर. तो प्रयत्न त्यांनी केला. त्यांना असं वाटलं होतं की आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे मवाळ आहेत स्वभावानं, आणि वंदनीय शिवसेना प्रमुख नाही आहेत आत्ता. लक्षात घेण्याची गोष्ट आहे बरं. 2014ला लोकसभा आम्ही एकत्र लढलो, आणि पाठोपाठ आलेल्या विधानसभेला युती तोडली आम्ही. त्यांनी आम्हाला डाऊनसाईज करायचा डायरेक्ट प्रयत्न करून टाकला. आम्ही 171 117 लढत हो की नाही. मग तुम्हाला आम्ही 144 देऊ, 35 देऊ, तुम्हाला आम्ही देऊ, ते देणार आणि आम्ही घेणार. आम्ही घेणारे झालो देणाऱ्याच्या ऐवजी. ते टाकतील ते घ्या आणि फरफडत जा. स्वाभिमान काय असतो ना, ते उद्धवजीने 2014च्या निवडणुकीत दाखवलं. एकट्याच्या जीवावर लढले. आमच्यासोबत रामदास आठवले काय भाजपात नव्हते गेले, ते शिवसेनेकडे आले होते. शिवशक्ती भीमशक्ती नारा होता, आठवून बघा. जानकर ही सगळी मंडळी तिकडे गेली निघून. उद्धवजी एकटे राहिले, आणि उद्धवजींसोबत राहिला वंदनीय शिवसेना प्रमुखांचा निष्ठावंत शिवसैनिक. एकट्याच्या जीवावर 63 आमदार निवडून आणले त्यांनी. तो शिवसैनिक अजूनही आहे बरोबर असं तुमचं? कडवट आहे ना.
त्यांची गोष्ट बघितली की नाही, जेव्हा शिवसेना पक्षाची परिस्थिती बिकट तेव्हा आम्ही तिखट असे म्हणतात ते ज्येष्ठ शिवसैनिक. हे सगळे मुंबईतलेच शिवसैनिक म्हणतात की ग्रामीण बाकी भागात. ठाणे आणि ग्रामीण अगदी भागात अगदी ग्रामीण भागात तुम्ही ठाणे बिण्यातले जे काय आहे ना ते सगळं वरपागी दिसतंय, तो संत पुराव खाली काय आहे ते बघा. व्होल्कॅनिक रिएक्शन्स विल बी देअर, अशा येतील त्या लावारसासारख्या बाहेर येतील पटकन. बाकी ते बघा तुम्ही, लोक शांत राहून पाहतायत. बरं, लोकांना आवडलं नाही ज्या पद्धतीनं तुम्ही निवडणूक होती ना, संजय राऊतांना साहेबांना पण पाडण्याचा प्रयत्न होता, तो जमला नाही. पण त्या बिचाऱ्या गरीब संजय पवारचा तुम्ही एका निष्ठावंत शिवसैनिकाचा त्या पराभव केला तुम्ही त्या तिथं विधान परिषद, गेलात निघून. हे पुण्याचा संचय नाही बरं तुमच्याकडे, त्यांनी गैरसमज काढून टाकावा. हा पुण्य संचय नाही. नाही, पण एक जो सगळ्यात मोठा आक्षेप होता की एकतर उद्धव ठाकरे यांच्या अवतीभोवतीची माणसं त्यांना कोणाला भेटू देत नव्हती, त्या काळामध्ये कम्युनिकेशन होत नव्हतं, संवाद होत नव्हता आणि स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बाहेर पडत नव्हते. हा जो एक आरोपाचा भाग आहे. आणि दुसरा, राष्ट्रवादी ही जास्ती अग्रेसिव्ह झालेली आणि त्याच्यामुळे कुठेतरी पिछाड होते म्हणून त्यांना कंटाळून हे सगळेजण जातात. हा जो आक्षेप होता तो खरा होता किंवा नाही सांगतो ना तुम्हाला. आता मुळात बघा, तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, उद्धवजींनी जूनमध्ये शपथ केव्हा घेतली मुख्यमंत्री पदाची? शपथ घेतल्यानंतरचं एक अधिवेशन फक्त नागपूरचं झालं आणि इथलं एक अधिवेशन झालं. 2 अधिवेशन 4-5 महिन्याच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय तुम्ही पाहू शकता. अगदी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, त्यांचा शब्द येतो फार आवडीचा, कर्जमुक्ती. ते कर्ज माफी नाही म्हणतात, ते छान. माफी का मागायची म्हणे, माफी कसली, मुक्ती. हे त्यांनी उद्धवजींनी केले. ते सगळे निर्णय तुम्ही पाहू शकता. बरं, तुम्हाला जर असं वाटत होतं ना की काँग्रेसबरोबर जाऊ नये, मग तुम्ही तेव्हा का नाही विरोध केला? कारण तुम्हाला आशा होती की तुम्ही कदाचित मुख्यमंत्री व्हाल. आणि मुख्यमंत्री ते का नाही झाले हे मला वाटतं काल परवाकडे सुद्धा उद्धवजींनी तिथं एका कार्यक्रमात आले होते. त्या सकाळच्या कॉर्पोरेट संपादकांच्या पुस्तकाचं उद्घाटन करायला, ते प्रकाशन करायला ते आले होते. तेव्हा ते म्हणाले ह्याला कारणीभूत शरद पवार साहेबांकडे हात दाखवला त्यांनी, मी मुख्यमंत्री झाला ह्याला कारणीभूत ते आहेत पुढे. त्याच्यात अंतर्गत न जाण्यामध्ये त्यांना असं वाटलं की बाबा काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण आहेत, अशोक चव्हाण आहेत, एवढे मोठे दिग्गज मुख्यमंत्री पदावर राहिलेली माणसं आहेत. आणि इकडच्या बाजूला अजितदादा आहेत, आणखीन सगळी दिग्गज माणसं, दिलीप वळसे आहेत, सगळीजण आहेत. मग या सगळ्यांनाचं नेतृत्व करायला तुमच्याकडे असतील तेच, अरविंद सावंत असेल, मोठा वाटतो असं नाही आहे, तो त्यांना मोठा वाटला पाहिजे ना. आमच्यासाठी तो मोठाच आहे आमचा माणूस, पण तो त्यांना वाटत नव्हता. आणि ते इनएक्सपिरियन्स, अनुभवी नव्हते अशा सगळ्या हे सगळे अनुभव आहेत ना सत्ताधारी. मग त्यांच्यावर कसं, पण तुम्ही घ्या म्हणून त्यांना घ्यायला लावलं. त्यांच्या स्वप्नात पण नव्हतं की मी मुख्यमंत्री होईन. मग असं आलं की ठीक आहे ना, एवढं अंगावर आलं तर घेऊन जबाबदारी घेऊ. पुढे बिघडलं, घेतली जबाबदारी. पण त्याच्या पलीकडे मी म्हणतो, समजा घेतलं, तुम्हाला दुःख होण्याचं कारण काय? ज्या वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना निर्माण केली, ज्यांनी उभ्या महाराष्ट्रातील मराठी सर्वसामान्य मुलांना इतकं मोठं केलं, म्हणजे रिक्षा चालक आमचा नगराध्यक्ष झाला शिर्डीचा, काही मुख्यमंत्री पदावर गेले सगळे, ही पदं मिळाली. आमच्यासारखी छोटी मोठी माणसं, नोकऱ्या करणारी माणसं आमदार झाली, खासदार झाली, मंत्री झाली. हा चमत्कार नाही वाटत तुम्हाला? का आमच्याकडे काही पिढीजात कोण होतं घरामध्ये? कोण आमच्यातला आहे की ज्याच्याकडे पिढीजात, त्याच्या घरी सगळेजण मंत्री संत्री आमदार? का आमच्यातलं कोण नाही ना असं? पहिली पिढी पण बघा ना तुम्ही, अगदी पहिली रँकसुद्धा, अगदी दत्ताजी साळवी घ्या, मनोहर जोशी घ्या, सुधीर जोशी घ्या, सुभाष देसाई घ्या, दत्ताजी नलावडे घ्या, प्रमोद नवलकर घ्या, वामनराव महाडिक घ्या, यांचं कोणाचं आईबाप तिकडेच राजकारणात होते. डाके घ्या, शरदाचार्य घ्या, ही सगळी नेते मंडळी होती ना आमची पुरी जुनी. सरपोतदार घ्या, ते तर HR होते. अशी माणसं होती ना सगळी. त्यांना केलं नाही तर ती मोठी झाली, ती सगळे आमदार खासदार. मग आम्ही अशी क्रांती महाराष्ट्रात कोणीच केली नाही, लक्षात ठेवा, कोणीच आजपर्यंत. ती क्रांती ज्यांनी केली, ज्यांनी स्वतःसाठी काय, त्यांनी ते अख्खा ठाकरे परिवार, म्हणजे जसं प्रबोधनकार ठाकरेजींनी सांगितलं 66च्या त्या सभेमध्ये की मी माझ्या महाराष्ट्राला माझा बाळ अर्पण करत आहे, सांगितलं ना. त्यांनी आपला मुलगा अर्पण करून त्याला समर्पित जीवन जगले साहेब. त्या घराण्यातलं कोणी घेतलं हो? ते जरी गेले आमच्याकडनं, ते त्यांना दिलं का, उद्धवजींना दिलं होतं का, आणखी कोणा. पण मग नव्या पिढीला वाटलं अरे, आणि घेतलं, त्यांनी घेतलं, तर तुम्हाला आनंदच व्हायला पाहिजे ना.
आयुष्यभर त्यांनी काय मोठं मोठ्याचा कारखाना काढला का आम्हाला, त्यांच्यातलं कुठेतरी घेतलं, बिघडलं कुठं. बरं ते तर 10 वेळा सांगतात, झाल्यानंतर पण सांगितलं त्यांनी, मला नाही, मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं. हा मी शब्द वंदनीय शिवसेना प्रमुखांना दिला आहे, तो शब्द मी खरा काढणार. म्हणजे ते स्वतः मुख्यमंत्री झाले याचं समाधान नाही आहे त्यांना, आनंद नाही आहे त्यांना. ते आहे की ज्या दिवशी मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन त्या दिवशी मी वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करेन, ही भावना आहे त्याच्यामधली. असं असताना तुम्हाला काय झालं दुःख एवढं काय? बरं सगळे संपूर्ण अधिकार जवळजवळ हे त्यांच्याकडे होते, प्रत्येक गोष्ट त्यांनाच विचारून केली जात होती, त्यांच्याकडे सांगणं. कमी काय होतं? कमी एकच होतं, ईडीची केस होती. ती आल्याबरोबर मग वाचवायचं कसं? त्यांनी लॉन्ड्रीच काढलेली आहे ना, त्या लॉन्ड्रीकडे गेले ताबडतोब ते. त्याचं पहिलं पत्र प्रताप सरनाईकांचं आहे. सगळी नावं घ्या रांगेत, सगळे असे अडकलेले लोक आहेत आणि गुणांचे वय. बरं त्यातला दुसरा महत्त्वाचा भाग, ह्या 6 महिन्यानंतर कोविड आला. मग कोविडमध्ये देशाचे पंतप्रधान बाहेर पडले होते का? मी डायरेक्ट वरच जातो सरळ, बघ सांगावं त्यांनी. मग शहा फिरत होते का? नाही ना. कशासाठी? का खोटं बोलता? का लोकांना 2.5 वर्षात बाहेर, अरे 2 वर्ष त्या कोविडमध्ये गेली, 6 महिने जमतीम गारवाण, आणि आता कुठे परत बाहेर येऊन काहीतरी करायचं आहे तेव्हा तुम्ही पाठी सुरू बसला. जेव्हा ही पुढची 2.5 वर्ष ती असते आत्ता आणि मग काय केलं नसतं तर गोष्ट वेगळी होती. तो काळ त्यांनी उभ्या देशाला दिशा देण्याचं काम उद्धवजींनी केलं. कोविडमध्ये संबंध हिंदुस्थानामध्ये प्राण वाचवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं. त्याच काळात सातत्यानं उभ्या देशातील 5 मुख्यमंत्री, उत्कृष्ट मुख्यमंत्री, त्यांचं प्रत्येक वेळी त्यांचं नाव आलं. मग जर ते काम करत होते त्यांचं नाव काय येत होतं? त्या संस्था आमच्या होत्या का? ते फील्ड हॉस्पिटल हा प्रयोग देशात कुणीच केला ना, तो त्यांनी केला ना. फील्ड हॉस्पिटल हा प्रयोग 2000 बेडचं हॉस्पिटल 15 दिवसात उभं करणं छोटी गोष्ट आहे? छोटी गोष्ट आहे? एवढं त्यांनी केल्यानंतर सुद्धा पण त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचाराचे खूप गंभीर आरोप झाले. त्याच्यामध्ये सुद्धा पहिली गोष्ट अशी आहे ना, बघा आता गंमत, तो जो कायदा आहे ना ह्याचा कोविडच्या संदर्भातला, अशी जेव्हा रोगराई येते, प्लेग आला काय आला, त्यावेळेला राज्यकर्त्यांना पूर्ण मुभा असते, कारण माणसंच पुढे येत नसतात. लक्षात घ्या. पहिली गोष्ट मला सांगा, एक प्रेत उचलायला आम्ही सांगितलं की एक कोविडचं प्रेत आहे, तू उचलतोस का? नाही, मी हात लावणार. मग त्याला काही तुम्ही करू शकत नाही, पण त्याला तुला 1000 रुपये देतो, 5000 देतो, तो उचलतो. मग तुम्ही 5000 रुपये का दिलेत? वेळेची गरज आहे. तुम्ही आलात का पुढं? कायद्याची प्रत आहे माझ्याकडे, दाखवेन तुम्हाला मी आता, असेल टेबलवरती ती प्रत, ती पाहिली पाहिजे तुम्ही. पॅन्डेमिक डिसीज ॲक्ट, जो पॅन्डेमिक डिसीज ॲक्ट आहे ना, त्याच्यामध्ये लिबर्टी आहे. पण तरीसुद्धा मी भ्रष्टाचाराचं समर्थन नाही करते बरं का, हा समजू नका. पण कोणी येत नव्हतं म्हणून मी मुद्दाम दिला. ॲम्ब्युलन्स कुठे होत्या? माझ्या संस्थेतर्फे आम्ही 16 ॲम्ब्युलन्स दिल्या मुंबईला. ॲम्ब्युलन्स चालवणारा, ॲम्ब्युलन्समध्ये बॉडी उचलून नेणारा, तिथे स्मशानामध्ये ती बॉडी घेणारा, त्याचं दहन करणारा, छोटी गोष्ट आहे का हो? ते पैशाने मोल जोखाल का तुम्ही? अरे त्याला तर 10,000 रुपये पगार, एवढे पैसे कशाला दिले? पण आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे तो की येणाऱ्या काळात न्यायालयातनं काहीतरी एक तुम्हाला अपेक्षित आहे, दुसरीकडनं विधानसभा अध्यक्षांकडनं काहीतरी निर्णय अपेक्षित आहे. तुम्हाला काहीतरी एक त्याच्यात आशा वाटते विधानसभा अध्यक्षांकडनं? शून्य अपेक्षा. मुळात अध्यक्षांचं चरित्र आणि चारित्र्य असं पाहिलं तुम्ही तर ती वैचारिक बैठक नसलेलं चरित्र आणि चारित्र्य आहे. ते व्यवहारी आहेत. ते शिवसेनेत होते, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, ते BJPत गेले, सत्ता असेल तिकडे फिरणारी माणसं आहेत ती. त्यामुळे असा काही घेऊन विचार करतील हे बाबा देशाच्या संविधानाला धोका पोचतोय किंवा हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं नाही आहे, ही अशा पद्धतीनं तो कायदा कशाला आणला हो? तो कायदा असाच आहे ना की तुम्ही अशा पद्धतीनं, म्हणजे तेव्हा छगन भुजबळ गेले होते 23 लोकांना घेऊन. पण सगळ्यात वाईट गोष्ट म्हणून मी म्हणालो की यापूर्वी 55 वर्षात लोक गेली, आम्ही पाहिले. अगदी सुरुवात हेमचंद्र गुप्तेंबरोबर सुद्धा वाद झालेला होता. मग भाई शिंगरे आले होते, बंडू शिंगरेंचं प्रकरण झालं होतं. मग हे अशी अनेक प्रकरणं घडली, परंतु कोणी पक्षावर कब्जा नाही मागितला.
आणि इथं तुम्ही जो मगाशी मुद्दा उभा केला इलेक्शन कमिशनचं वागणं, त्या इलेक्शन कमिशनने कुठलाही पक्ष हा त्याच्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून नाही आहे, त्या पक्षाच्या सदस्यत्वावर अवलंबून आहे. लोकप्रतिनिधी दुनिया निवडून देते आपल्याला. कधी मोठा आकडा होतो, कधी छोटा आकडा होतो. आज काँग्रेसची अवस्था विरोधी पक्ष नेता होण्याइतकी पण लोकसभेत नाही, म्हणून तो पक्ष नाही असं म्हणणार का तुम्ही? काढा ना हिशोब करायला झालं तर. मग आमचा पक्ष आमच्यातनं 40 गेले म्हणून फक्त आमदार. मग त्याचबरोबर त्याच इलेक्शन कमिशननं आमच्याकडनं पदाधिकाऱ्यांची ॲफिडेविट मागवली, ती आम्ही 2-4 लाख दिली. आमच्याकडनं त्यांनी सदस्यत्वांच्या संदर्भात ते फॉर्म मागितले, ते दिले. म्हणाले हा ह्याच्यात फॉर्मॅटमध्ये द्या. फॉर्मॅटमध्ये त्यांनी दिलेल्या फॉर्मॅटमध्ये दिले. 20 लाखापेक्षा अधिक फॉर्म दिले. त्यांनी चुकूनसुद्धा सांगितलं नाही आहे यांनी किती फॉर्म दिले, यांनी किती ॲफिडेविट दिल्या. बोगस होतं सगळं. त्याचा उल्लेखच ते टाळला, कारण तिकडनं मार्गदर्शन होतं ना. इलेक्शन कमिशन गुलाम आहे हो, म्हणून सेशनची आठवण येते. आत्तासुद्धा सांगतो, या देशाला आणि महाराष्ट्राला कळलं पाहिजे. अनेक लोकांचं काय बघा तुम्ही, पूर्वीचे पंतप्रधान म्हणजे अगदी इंदिरा गांधीसुद्धा महाराष्ट्रात यायच्या विधानसभेला 3. त्यांचं नंदुरबार फार आवडत होतं. एखादी नंदुरबार सभा, एखादी विदर्भात सभा, एखादीकडे मुंबईत सभा झाली का संपलं. 2014 साली युती तुटल्यानंतर माननीय मोदी साहेबांनी 27 सभा घेतल्या विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्रात. कुणाला पाडायचं होतं? पण महाराष्ट्र एवढा महत्त्वाचा. एक मिनिट, कुणाला पाडायचं होतं? पराभव कुणाचा करायचा होता? काँग्रेसला जवळजवळ संपल्यात जमा झाली होती ना. लोकसभेत काँग्रेसची किती आली? राष्ट्रवादीचे 4 आमदार खासदार आले महाराष्ट्रातून, आणि काँग्रेसचे एकटे आले. ते तेव्हा ज्यांचं निधन झालं आता, चंद्रपूरचे बाळू धानोरकर. मग एवढं सगळं केलं, कोण राहिलं नाही विरोधी. मग कोणाला पाडायला आला तुम्ही? आमची युती तुटली, तोडली, आणि मग आम्हालाही उखडून काढायचा विचार करून देशाचे पंतप्रधान 27 सभा घेतात. आजही देशाचे पंतप्रधान सभा घेत फिरत आहेत सगळ्या राज्यांमध्ये. महाराष्ट्राला आणि देशातल्या अनेक लोकांनाही माहिती नसेल की देशाचे पंतप्रधान या सभांना जातात तेव्हा देशाचा पैसा खर्च होतो, पक्षाचा नाही. म्हणजे देशाच्या, म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांच्या पैशावर ते भाजपचा प्रचार करतात. कशात बसतो? शेषनने ताळ्यावर आणलं होतं त्यांना इलेक्शन कमिशनने. तेव्हा काँग्रेस होती, त्यांची एकदम घबराट झाली होती. आता करा, पाहिजे तेवढ्या सभा घ्या, पैसा आमचा, प्रचार भाजपचा. हे कशात बसतं? एथिक्स कमिटी. व्हॉट इज दॅट एथिक्स कमिटी? बघा काय एथिक्स आहेत बघा. एक महत्त्वाचा प्रश्न शेवटाकडे आपण या चॅटबॉक्समध्ये गप्पा मारताना मोकळेपणाने विचारतोय तुम्हाला, की येणाऱ्या काळातली ही जी काही सगळी आघाडीची परिस्थिती आहे, खास करून महाविकास आघाडी आपण म्हटलं, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेस आहे, आणि अर्थातच प्रकाश आंबेडकरांचं भारिप बहुजन, तर या सगळ्या एकूण वंचित बहुजन आघाडी, तर या सगळ्या एकूण पार्श्वभूमीवरती तुम्हाला असं वाटतं की ही खूप शकलं झालेली आहेत आणि त्याच्यामुळे अधिक विकलांग अवस्था आलेली आहे विरोधकांकडे, आणि आत्ता सत्तेमध्ये जे लोक आहेत ते अधिक जास्ती स्ट्रॉंग आहेत त्याच्यामधनं? कारण आत्ताच्या या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पण त्याच पद्धतीचं वातावरण. जिल्हा परिषद नाही झाल्या, ग्रामपंचायती झाल्या, आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षचिन्हावर होत नाही. कोणी कोणालाही क्लेम करत राहतो, आणि त्या निवडणुका वेगळ्या पद्धतीच्या असतात. गावातली वेगळी राजकारण, नाती गोती, हे सगळं प्रकरण असतं त्याच्यामध्ये. मूळ मुद्दा विकलांगावरही नाही झालं. मूळ मुद्दा आज देशाच्या लोकशाहीवर हल्ला आहे. म्हणून मी मगाशी त्या संस्थांची नावं घेतली. त्या संस्था आज स्वतंत्रपणे काम करत नाहीत. ते सगळे पोपट आहेत पिंजऱ्यातले. आणि दुसऱ्या बाजूला संविधानाला धोका पोचतोय. संविधानाची सुद्धा आम्ही त्याची आब राखत नाही आहे, संविधानाचा सुद्धा. आणि अशा प्रकारचं वातावरण असल्यामुळे संविधानाचं संरक्षण करावं, देशाच्या लोकशाहीचं संरक्षण करावं, या भावनेनं आम्ही सगळेजण एकत्र आलो आहे. तुम्ही पाहिलं पाहिजे मणिपूरकडे किती दुर्लक्ष होतं आहे ते बघा. आजही देशाचे पंतप्रधान गंभीर आहेत का? आता तर बातम्या येणं टळलं. म्हणजे तुम्हा चॅनलला का त्यानं प्रतिबंध केला असेल, आता जाऊच नका तिकडं. मी स्वतः मणिपूरमध्ये जाऊन आलो आहे म्हणून अधिकारवाणीने सांगतो. मी तेव्हाच बोललो, एक राज्य
मी पूर्णपणे दुभंगलेलं पाहिलं. आणि त्या राज्यामध्ये एक नवीन सीमा तयार झाली. एका समाजाची माणसं त्या सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकत नाही, दुसऱ्या समाजाची माणसं त्या सीमारेषेकडे येऊ शकत नाहीत. आलीच तर जगतील याची शाश्वती नाही. काय कोणी पेरलं? सत्ता तुमची आहे बरं. मणिपूरमध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे. हेच जर दुसऱ्या राज्यात दुसऱ्या प्रकारचे कोणी मुख्यमंत्री असते तर त्यांचा मुख्यमंत्री एवढ्यात त्यांचं केंद्र शासन लागलं असतं की नाही, राष्ट्रपती राजवट लागली असती की नाही, त्यांचा राजीनामा घेतला असता की नाही. काय मणिपूरमध्ये सांगा तुम्ही. आणि तुम्ही आत्ता जे म्हणालात, तुम्हाला लोकांनी कर्नाटकात दाखवून दिलंय. थोडंसं प्रीमॅच्युअर होईल. या जी 5 राज्यांच्या निवडणूक आहेत ना, त्या निवडणुकांचे निकाल येऊ द्या. लोकांना आता कळायला लागलंय की मूलभूत प्रश्नाकडून आपण दुसरीकडे वाहत जातोय. म्हणून मूलभूत प्रश्न काय आहेत तर ते बेरोजगारी आहे. मूलभूत प्रश्न काय आहेत? कालचा दिवस होता, मॅच होते आपले, विसरलो. कालच्याच दिवशी 19 नोव्हेंबर देशाच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी केलेले अमानुष कायदे मागे घेतले, माफी मागितली. मैं क्षमा चाहता हूँ और किसानों के लिए बनाए हुए कानून को वापस लेता हूँ. हे कालच्या दिवसाचं वाक्य आहे त्यांचं. गेल्या वर्षी 600-700 शेतकरी मेल्यानंतर, नोटाबंदीत किती माणसं मेली, या आंदोलनात किती माणसं मेली, रेल्वेच्या अपघातात किती माणसं मेली, दिला का रेल्वेच्या मंत्र्यांनी राजीनामा? एक व्यक्ती गेल्या होते, लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये केंद्र सरकार फक्त सत्ता, आणि ती त्यांना केंद्रातली सत्ता का अधिक हवी आहे त्याचं कारण एक आहे की या सगळ्या संस्था बटीक म्हणून वागू शकतात आणि त्यांचा गैरवापर करून सगळ्या राज्यांना आम्ही गुलाम म्हणून वागू शकतो हे लक्षात आले. म्हणून त्यांचं अधिक लक्ष केंद्राकडे असणार. आता कायमचं केंद्रातली सत्ता हवी तर आपण सगळ्या राज्यांना नागदोऱ्या काढायला लावू शकतो हे त्यांना कळलेलं आहे. आणि त्यातून देशाचं काय होईल याची चिंता कोणी करत नाही, याची चिंता आहे आम्हाला. तुम्ही बघा, तुम्ही कोणी असू द्या, मी निव्वळ राजकीय नाही भाषा शिवसैनिक म्हणून, पण त्याच्या पलीकडे सांगतो काय देशाचं होणार विचार करा. आपण काश्मीरमध्ये 370 आम्ही रद्द केला, आम्हाला आनंद झाला. आले का आमचे हिंदू पुन्हा ते झाले का तिथे स्थिरस्थावर घरात आले? नाही आले. आम्ही रोज हिंदू मुस्लिम, आणि आता तर देशाचे पंतप्रधानांनी छत्तीसगडमध्ये भाषण केलं की मैं ओबीसी हूं. अरे देशाचा पंतप्रधान जात सांगतो. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, तुम्ही गुजरातचे नाही, ते लक्षात घ्या. आणि महाराष्ट्राची वाट लागते, मुंबईची तर वाट लावण्याचं ठरवलंच आहे. म्हणजे अदानी असू द्यात, अंबानी असू द्यात, तुमचे सगळे उद्योग बाहेर गेले महाराष्ट्रात. बेरोजगारांचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शेतकरी आजही आत्महत्या करतोय. नैसर्गिक आपत्ती आहेच, पण जे आपण म्हणतो ना आसमानी और सुल्तानी, आसमानी संकट तो चल रहा है, सुल्तानी कारोबार चल रहा है. किसान मर रहे हैं, बेरोजगार मर रहे हैं, महिलाओं के अत्याचार आज भी वैसे ही चालू आहे. काही थांबलेलं नाही, लक्षात घ्या. मग हे प्रश्न सोडून जातीपातीचे लढे उभे करणं म्हणजे आपण बाजूला डायव्हर्ट झालो. मग ते जास्त प्रभावी होतात ना आपल्या पण पोटाला. हे आत्ताचे जातीपातीचे जे लढे आहेत किंवा ज्या पद्धतीने आरक्षणाचे लढे आहेत, तुम्हाला असं वाटतं की हे राजकीयदृष्ट्या उभे राहिलेत की खरंच ते लढे 100% त्यांच्या बळावरती उभे आहेत? न्यायिकदृष्ट्या सुरुवात होती, राजकीयदृष्ट्या पुढे गेले. भुजबळ म्हणतात की कोणीतरी त्याच्या मागे षडयंत्र केलेलं. मग आहे ना, मूळ मुद्दा आहे ना. मला सांगा ना, म्हणून आम्ही काल आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनानुसार माननीय संजय राऊतजींच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथं राष्ट्रपतींना भेटलो. आणि तुम्ही आत्ताही यूट्यूबवर जा आणि माझं नाव छापा. मराठ्यांच्या आरक्षणासाठी, धनगरांच्या आरक्षणासाठी सातत्यानं महाराष्ट्राचा बोलणारा खासदार तुम्हाला फक्त अरविंद सावंत दिसेल. सतत मांडत आलो बरं का. आणि त्यात मी हे सातत्यानं माननीय अगदी युतीत असताना, आता तर 2018ला माझं तुम्हाला भाषण मिळेल लोकसभेत, मी म्हटलं अहो तुम्ही एकदाच काय ते करा. तामिळनाडून 69% केलं, आता काल परवा ते 75 टिकतं की नाही माहिती नाही, ते यांनी 75 केलं आता बिहारने. तुम्ही 50% आरक्षणाची जी इंदिरा साहनीची केस घेऊन सातत्यानं सुप्रीम कोर्ट सांगतं की नाही करता येणार, मग काय करणार तुम्ही? कशाला लढे लावता? 40 दिवसात करतो सांगितलं होतं ना देवेंद्रजींनी.
आमची सत्ता आहे उद्या 40 दिवसात करतो. काय झालं 40 दिवसात? नाही करू शकलात ना. त्याला घटनादुरुस्तीची आवश्यकता आहे. तुम्ही घटनादुरुस्ती करून मर्यादा वाढवा आणि एकदा त्या राज्यांना सांगा. अशी मी व्यक्तिशः मागणी केली आहे की तुम्ही राज्यांना सांगा की हे वरचे 20% किंवा आम्ही वाढवतोय 50 ते 70, त्या 70 मध्ये तुमच्या राज्यातली एकही वंचित जात राहता कामा नये. कुठलाही वंचित जातच नव्हे तर तो मागास असलेला, नुसता वंचित नव्हे तो मागास आहे, त्या मागास माणसाला हात द्या आणि त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ती आरक्षणांचं वाटप करा आणि कायमचा हा आरक्षणाचा मुद्दा संपवा अशी मागणी लोकसभेत मी केली. त्याचा पुरावा तुम्ही एक शेवटचा प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा की येणाऱ्या लोकसभेमध्ये तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी तेवढी प्रबळपणे या सगळ्याचा सामना करू शकेल? खास करून नरेंद्र मोदी, भाजप, आता शिंदे आहेत, एकत्र आहेत, अजित पवार त्यांच्यासोबत आता आलेले आहेत. काही फरक पडणार नाही. शेवटी क्रांती कोण करतं? जनता की पैसे. तुम्ही श्रीलंकेत झाली, सत्ता होती ना, पळून जावं लागलं हो देशाच्या पंतप्रधानाला घरातून. लोक रस्त्या म्हणून मला कधी कधी वाईट आहे ते होऊ नये असं आहे की देश अराजकाच्या उंबरठ्यावर आहे बरं का. आणि वंदनीय शिवसेना म्हणून सांगत होते अराजकाकडे वाटचाल चालली. ती ही अराजकाची बीजं पेरली जात आहेत आणि सारी बीजं द्वेषाची आहेत, एकतेची नाही. एकतेची बीजं नाही पेरत होतो आम्ही, द्वेषाची बीजं पेरतोय आणि त्याच्यावर आमची सत्ता विषवल्ली आहे. ती तुमची सत्ता ही विषवल्ली आहे. त्या विषयाची आलेली वृक्ष आहे तो. तुम्ही किती नाचलात तर जनता तुम्हाला जागे दाखवल्याशी राहणार. तुम्ही साधी गोष्ट घ्या. तुम्ही आत्ता प्रश्न विचारचा एकच उत्तर देतो. मुंबई महापालिकेची निवडणूक का नाही लावत? एवढा जर त्यांना असं वाटतं की आम्ही विकलांग आहोत, तर जर विकलांग असू तर मुंबई महापालिकेच्या, जिल्हा परिषदांच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आजही लावत नाहीत. दादांत खोटं बोलणं म्हणजे आमचं सरकार असताना उद्धवजींना त्रास देणं, हाच मराठा आरक्षणावरनं त्रास दिला. थोडं थोडं मोठं आंदोलन केलं तेव्हा 40 दिवसात सांगितलं. हेच उद्धवजी साहेब सत्तेवर असताना त्या एसटीच्या लोकांना हुसकावलं आणि सांगून टाकलं. ते दोघं जण नाचे जायचे त्यांचे, ते पडाळकर आणखीन खोत, ते कुठे विचारत आहे ना जरा जाऊन. हो ते विलिनीकरणाचं काय झालं? टाळ वाजवा जरा एकदा. तेही सांगतात टाळ वाजवा, झांजा वाजवा. तुम्ही टाळ वाजवलेत, त्या एसटीच्या लोकांचं काय झालं? झालं का विलिनीकरण? करता येईल. तुमचं सरकार करत नाही असं उद्धवजींबद्दल बोलत होता ना, आता का नाही करत? हे असे अनेक प्रश्न आहेत. फक्त सत्तेसाठी नासवणं. दूध नका रे नासू, जमलं तर साखर टाका पण मिठाचा खडा टाकू नका. महाराष्ट्र नासू नका, एवढंच मला या निमित्तानं. धन्यवाद. अरविंद सावंत ज्या मनमोकळेपणाने आपल्याशी बोललेले आहेत आणि खास करून मुलुख मैदान तोफ आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आणि त्यांच्याकडून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं नेतृत्व अपेक्षित आहे. आणि या सगळ्या एकूण गप्पांमध्ये एक नक्की येतं की जसा शिवसेनेचा प्रवास अरविंद सावंत यांनी बघितला आहे तो तसाच्या तसा त्यांनी आपल्यासमोर मांडून दाखवलेला आहे. आणि या निमित्तानं ही अशीच गप्पांची मैफल जी आहे ती आपण पुन्हा एकदा इथून पुढे अशाच ज्येष्ठ नेत्यांसोबत सुरू ठेवणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. जय महाराष्ट्र.